बनवलं काय सगळं हवेशीर आहे. उजेड चांगला आहे. मस्त केलंय शो बी. हो थोडं आले जरा बरं वाटावं म्हणून इथे काय लिफ्ट ठेवणार आहे का? हा इकडे लिफ्ट करणार आहे. म्हणजे वरच्या मजल्यावर पण बांधकाम करणार. आणखी एक बांधतोच आहे त्याचे कॉलम. तू ते महिलांचं सुरू करणार म्हणा ते वर करणार. एक्झॅक्टली. आता वरच्या मजल्यावरती महिलांसाठी करणार आहे असं चाललंय. चपला काढ. हो या. वा इकडून काय हाय हा सगळा इकडचा तुम्ही निसर्ग बघू शकता. मस्तच आहे की. अगदी छान. हा सगळा डोंगर भाग आहे आणि स्पेशली पावसाळ्यात जर बघितलं तर एकदम हिरवगार. तिकडे मोर हरण वगैरे येतात या साईडला. वारा पण मस्त आहे. वारा एकदम प्लेझेंट असतं. या अरे वा मंडळी आहेत पुस्तक वाचणं चालू. हे काय खेळतायत आता आता जेवण झाली ना की बसा. जेवण झालं की दुपारी थोडा आराम चालतो ना. अरे वा ही VIP वॉर्ड आहे तुझा. म्हणजे तू जाहिरात करताना जाहिरात म्हणण्यापेक्षा तू माहिती देताना सांगितलं VIP वॉर्ड. मला ती उत्सुकता होती. सर काय होतं VIP म्हणजे असं काही नामकरण केलेलं आहे की VIP वॉर्ड. पण होतं कसं माहिती का की आपल्याकडे दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे ऑर्डिनरी नाही तर मग VIP. एक सामान्य बाबा हे सगळं सुविधा सामान्य आहेत किंवा मग VIP सुविधा. इथे ऍक्च्युली काय झालेलं आहे अशा लोकांसाठी आपण ह्या सुविधा केलेल्या आहेत की बऱ्याच लोकांना काय असतं की ज्यांच्याकडे पैसा आहे आणि जे अफोर्ड करू शकतात आणि ज्यांची पहिल्यापासूनच लाईफस्टाईल चांगली असते. पण मग अशा लोकांना उगाच त्याला म्हणायचं की नाही तुला कशाही अवस्थेत राहा कसंही राहा किंवा जे मिळेल ते खा वगैरे. काय होतं की ते आपलं उद्देश काय आहे की त्यांना व्यसनापासून दूर ठेवायचं. मग तो गरीब असो का श्रीमंत असो. बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं की अरे आम्ही पैसे खर्च करायला तयार आहे ना पण आम्हाला चांगल्या सुविधा द्या. हा मग त्यांना व्यसनमुक्तीपासून का वंचित ठेवावं. आणि असं झालेलं आहे सर. एक दोनदा आपल्याकडे आले आपण पहिल्यापासून ठेवलं होतं की बाबा सगळ्यांना सारखं ठेवायचं. वेगळी वागणूक द्यायची नाही. वेगळं जेवण नाही. राहण्याच्या व्यवस्था वेगळ्या नाही. कोणाला असं आईस पाईस सगळं छान दिलं तर तो सुधरेल का हे सगळ्यांना या कल्पना होत्या. का नाही सुधारणार. तो पहिल्यापासून चांगल्या अवस्थेत राहिलेला आहे तर तो त्याची अपेक्षा असणार की मला राहणं तरी ऍटलिस्ट सगळं चांगलं पाहिजे. सो आणि तू खर्च करू शकतोय हा मुद्दा महत्वाचा. एक्झॅक्टली. तो खर्च करू शकतोय त्याचे कुटुंबीय करू शकतायत. आणि मला वाटतं तू फी किती ठेवली इथे? 20,000 रुपये. 20,000. अरे खूप महिनाभराची 20,000 महिनाभर. कारण तू आता मी जे बघतोय या सुविधा TV आहे तुमचे बेड पण चांगले हॉस्पिटलचे बेड दिसत आहेत सगळे स्पेशल बेड घेतलेले आहेत. आणि जेवणाची व्यवस्था तू चांगली म्हणतो. हे म्हणजे काही लोक हॉस्पिटलाइज होतात विदाउट सिम्पटम्स करतात तर त्यांच्याकडून 50-50 रुपये घेतात 3-4 दिवसाचे. हो घेतात ना. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फार खर्च होतो तर त्यामुळे तुम्ही विड्रॉल्स पण मॅनेज कराल त्याचे. म्हणजे तुमचे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवक पण त्याची काळजी घेतील प्लस थेरपी पण करतील. आमच्याकडे आहे बरं का नागपूरला. तुला माहिती आहे नागपूरला आलाय तू. नागपूरला पण वॉर्ड आहे आमच्याकडे. आम्ही त्याला AC वॉर्ड नाव दिले कारण नागपूरचा उन्हाळा प्रचंड आणि म्हणजे नागपूरला 8 महिने उन्हाळाच असतो आणि हिवाळ्याचे 4 महिने म्हणण्यापेक्षा 2च महिने थंडी असते बाकी पाऊसच असतो गरम. त्यामुळे नागपूरला आवश्यक आहे AC वॉर्ड. मला वाटतं पुण्यात गरज नसणार पण आता मला असं वाटतंय की सगळीकडचं तापमान वाढले. आता तेच तर तुम्हाला सांगतो उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यातलं वातावरण पण बदललंय ना. प्रचंड गरम होतं आणि त्या स्पेशली त्या काळामध्ये तर ना लोकांना ही पाहिजे असतं म्हणजे AC लागेल. AC ची मागणी करणारी लोक असतात. दुसरं म्हणजे पुणे मुंबईकडच्या लोकांना आहे ना AC पेक्षाही चांगली सुविधा चांगलं राहणं चांगलं खाणं हे सगळं अपेक्षित असतं त्यांना. आणि एकदा दोनदा असं झालं सर की काही लोक आले आम्ही त्यांना आपलं पलीकडचं जे आहे त्याला आपण जनरल म्हणतो त्यांना ते दाखवलं आणि त्यांनी आउटलेट या गोष्टीवरती रिजेक्ट केलं की नाही बाबा या व्यवस्थित आम्ही नाही राहू शकत म्हणे. आम्हाला स्पेशल रूम पाहिजे आम्हाला अमकं पाहिजे आम्हाला नाही. पण रूम आपण देऊ शकत नाही ना कारण एकट्या व्यक्तीला मग त्यापेक्षा आयडिया बरी. तर मग मी म्हटलं की सेपरेट रूम आम्ही तिकडे प्रोव्हाइड करू शकत होतो
पण रूम मध्ये तुम्हाला माहितीत काय धोके असतात. हो नाही की एकटेपणा वाढतो, एकटा काय करेल काय सांगता आणि येत ते नाही. एकटा काय विचार करेल काय वर्तन करेल आतमध्ये दार लावून ते आपल्या हातात नसतं. हा, तर मग मी विचार केला की यांना चांगल्या व्यवस्थापन सगळ्यांमध्ये राहून, आता तुम्ही इकडे बघाल ना तर हे जे सगळी मंडळी आहेत हे एकमेकांवर लक्षही राहतं, बरोबर. यांचा वेळही जातो, हे एकमेकांशी गप्पा मारतात, समूहात वेळ पण जातो. समूहात वेळ जातो आणि व्यवस्था चांगली आहे त्याचाही त्यांना आनंद मिळतो. तर आता जी लोक अशी व्यवस्था नाहीये म्हणून निघून जातात, हा म्हणून उपचारापासून वंचित राहायला नको कोणी. उपचारापासून वंचित राहायला नको आणि कोणी ना कोणीतरी ही व्यवस्था कुठे ना कुठेतरी देतच आहेत पण आणि मला खूप जास्त पैसे फार कमी येते. एक्झॅक्टली. मी मुंबई पुण्यामध्ये जी हायफाय सेंटर ज्यांना म्हणतात म्हणजे तिथे थेरपीज हायफाय आहेत का नाही माहित नाही मला काय आहेत ते. पण तिथे 50-50 रुपये फी महिना हो. ऐकलंय मी. आहे तर त्यामुळे वीज काहीच नाहीये. म्हणूनच मग मी दोन्हीचा विचार केला की कमीत कमी मला किती ह्याच्यामध्ये परवडेल. आणि या हॉल हा एअर कंडिशन हॉल आहे, इथे एसीची पण व्यवस्था आहे, पण आता या दिवसात हा, एसीची नाही, गरज मला नाही. आता गरज नाही. पहिली तिथं आता तुम्ही पाहिजे इतकी थंडी आहे इथं आत्ताच्या ह्या दिवसात. पावसाळ्यामध्ये थोडाफार आणि उन्हाळ्यात मात्र एसीची गरज लागणार, त्यामुळं एसी दिले. आणि तुम्ही बघाल ना या इकडे हे जे बेड आहेत हे स्पेशली हे फार उपयोगाचे. हा, याच्यात आपण स्पेशल गाद्या सुद्धा ज्या आहेत आपण दोन्ही वापरतो, म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या आहेत होमची गादी आहे ती छोटी आणि वॉशेबल असते, तर ती गादी पण असते. पण नवीन जो पेशंट येतो तो कदाचित विड्रॉल्स मध्ये खराब करू शकतात, ते बेड वगैरे होऊ शकतं. तर अशा वेळेला ते बेड वापरतो आणि ते एकदा चांगले झाले की मग ह्या प्रकारचे बेड वापरतो आपण. तुम्ही बघाल म्हणजे बघा, अरे वा, स्पेशली फोमचे गादे असते, म्हणजे यांना घरच्या सारखा कम्फर्ट मिळतो थोडक्यात. आणि गरज असेल तर हे करून आरामशीर बसू पण शकतो आणि वाचन करता येतं, टेकून वगैरे मस्त बसता येतं. कोणतं पुस्तक वाचतं काका? वा छान छान. हे पुस्तकं इकडे भरपूर आहेत. हो ना, आमच्या इकडे वाचन आमच्या इकडे खाली इथं माझं पुस्तक दिसतंय की कुठलं? हा, डायरी. वाचा वाचा वाचा, छान 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 छान, मस्त मस्त. आपल्याकडं जवळजवळ 1000च्या पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. हो. त्याची लायब्ररीज आपण ठेवलेली आहे. आणि आम्ही आव्हान पण केलं होतं मध्ये एक फेसबुकवर की मी ज्यांना काही पुस्तकं घरात पडून असतात हो आणि वाचून झालेली असतात, पण आता काय करायचं, तर ती रद्दीला नका टाकू. इथे बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा होतो. तर अनेकांनी आम्हाला डोनेट पण केलेली आहेत पुस्तकं. आम्हाला फोन करतात, आमच्याकडे 5-10 पुस्तकं आहेत, आम्ही जाऊन घेऊन येतो, त्यांच्या घरी जाऊन ती पुस्तकं आणतो. लायब्ररी पण आहे. हा, लायब्ररी आहे. आणि इथं अजून आता हे आत्ता सुरू केलंय त्यामुळे आणखी बऱ्याचशा सुविधा आपण जसे मागणी येईल तसं तुम्ही काय. इकडे एक बाथरूम केलेले, संडास बाथरूम आहे काय चांगले प्रशस्त बाथरूम पण आहे इथं. दोन्हीकडे कमोड आहे. दोन्हीकडे कमोड आहे, गरम पाणी 24 तास गरम पाणी आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा गरम करून घ्या, काही आंघोळ वगैरे करा, ते पण आहे. की पण मग थेरपी होतात का व्यवस्थित याच्यात? थेरपिस्ट जर सर आपल्या सगळ्या कॉमन असतात, म्हणजे तिकडच्या जे लोक आहेत त्यांची ना आपली तो तिकडं जो मोठा हॉल आहे ते महत्वाचं, म्हणजे आपल्या थेरपीमध्ये सगळं थेरपीमध्ये आपण यांना कुठलाही बदल काही सवलत नाही. काही सवलत नाही. सकाळी 6ला उठायलाच लागतं यांना पण. म्हणजे यांना पण पीटी आहे उठल्यानंतर, यांना पण योगा आहे, मेडिटेशन आहे, पीटी आहे, फक्त गाडीची व्यवस्थित थोडा बदल आहे. आणि जेवणात मला वाटतं थोडाफार जेवणाचा एक बदल आहे. यांना आठवड्यातनं 2दा नॉनव्हेज प्रोव्हाइड आणि जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी स्पेशल थोडंसं पनीर म्हणा किंवा पुरी भाजी वगैरे असं काहीतरी गोड पदार्थ किंवा असं काहीतरी मग त्यांना. तसे मला वाटतं तिकडे आठवड्यातून एकदा देतात तुम्ही नॉनव्हेज. तिकडे एकदा असतं, इथे 2 वेळा. इकडे 2 वेळा असतं. आणि इकडे नाश्त्यामध्ये आपण मग थोडं आणखी व्हरायटी देतो. इकडे कधी तिकडे कसं आहे की 7 दिवसाचे 7 नाश्ते ठरलेले आहेत. इकडं नाश्ता 7 ते 15-20 प्रकारचे नाश्ते त्यांच्या इच्छेने बऱ्याचदा होतो. त्यांची मागणी तशी असेल. बऱ्याचदा अगदी पास्ता असतो, शेवयाचा उपमा असतो, इडली सांबार असतो, वेगवेगळे प्रकार यांना देतो आपण. आता बघावं लागेल. अंडी देतो. आता याची सुधारणा चांगली व्हायला पाहिजे अशीच आमची इच्छा आहे. म्हणजे हो,
घरी आम्हाला सगळ्यांना मंडळी बरं का सोन्याचा घास होता घरी, सोन्यासारखी राहण्याची व्यवस्था होती. पण आम्हाला इथे काय यावं लागलं, एवढं सगळं असून देखील जी दारू होती ना आयुष्यात ती वजा करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. आणि नुसती वजा, कायमची वजा म्हणतो मी, त्याच्याकरता थेरपीज पण महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, आपण किशोर पारखी हेल्थ रिकव्हरी होममध्ये आलेलो आणि इथलं आपण VIP वॉर्ड बघितला. जरूर या VIP वॉर्डची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवाल अशी मला आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद किशोर. थँक्यू सर, तुम्ही आल्याबद्दल.